मित्रो, निवडणूक लागल्यानंतर एक शब्द आपल्या कानावर येत असतो आणि तो म्हणजे नेरेटिव्ह. नेमका हा नेरेटिव्ह काय असतो आणि नेरेटिव्ह कशा प्रकारे काम करतो, तर आपण पाहिलं की गेल्या वेळेच्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेरेटिव्हचा खूप प्रभावी वापर झाला होता. म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नेरेटिव्ह हा संविधान सेट केला गेला होता आणि संविधानाच्या अवतीभोवती सर्व प्रचार यंत्रणा लागली होती आणि त्याचा खूप मोठा उपयोग महाराष्ट्र आणि काही राज्यांमध्ये झाला होता आणि खूप मोठा त्याचा निकालावर प्रभाव पडला होता. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं की दिल्ली विधानसभेमध्येही याचा प्रभावी वापर झाला होता. एका मुख्यमंत्र्यांनी त्यांचं मुख्यमंत्री आवासाचं रिनोव्हेशन हे जनतेच्या पैशातून झालं होतं आणि तो खूप मोठा गैरव्यवहार झाला अशा प्रकारचं नेरेटिव्ह सेट केला गेला होता आणि त्या मुख्यमंत्र्याला आणि त्या पक्षाची सत्ता गेली होती. म्हणजे नेरेटिव्ह काय काम करतो, तर नेरेटिव्ह असं असतं की नेरेटिव्ह हा ठरवला जातो, तो हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघी प्रकारे काम केला जातो. नेरेटिव्ह ठरवताना एक लोकांचं मास परसेप्शन असतं, म्हणजे तुमच्या विषयी एक दृष्टिकोन असतो आणि ते दृष्टिकोन आणि ती परसेप्शन ठरवताना एक इमेज क्रिएट केली जाते आणि ही इमेज खूप लार्जर दॅन क्रिएट केली जाते आणि जी इमेज क्रिएट केली जाते ते ग्राउंड लेवलला काही सर्वे केलं जातं आणि त्या सर्वेच्या आधारे ही इमेज क्रिएशनला मदत होत असते. तर अशा प्रकारचं काम जेव्हा आपण प्रभावीपणे आपल्या प्रचार यंत्रणेमध्ये किंवा आपल्या निवडणूक कॅम्पेनमध्ये जर आपण आणलं तर नक्की आपल्याला बिना पैशांनी पण निवडणुका जिंकता येऊ शकतात. आणि असं नाही की एकच पक्ष किंवा एकच संघटना ही निवडणूक जिंकू शकते असं नाही. तसे खेळाचे काही नियम आहेत, प्रिन्सिपल आहेत, ते समजून घेतले तर ते खेळ खेळणं सोपं जातं. तसं निवडणुकीचं कॅम्पेन पण असतं, ते आपण नियम त्या गोष्टी समजून घेतल्या तर निवडणूक जिंकणं हे सोपं जातं.